इतिहासाने आज एक निर्णय बदलला असता तर इतिहास काय असता? जर तानाजी मालुसरे हे रायबाच्या लग्नाला गेले असते तर सिंहगड जिंकला असता? इतिहास जसा घडतो ना तसाच असतो, परंतु जर तर विचारल्याशिवाय इतिहास आपल्याला समजत नाही. तानाजी मालुसरे लग्नाचं आमंत्रण घेऊन विचार करत आहेत. लग्नाला गेलो नाही तर कुटुंब नाराज होईल, परंतु राजांचं काय? राजांची आज्ञा मोडली तर? तानाजी मालुसरे लग्नाला जायचं ठरवतात. तानाजी मालुसरे हसून मानतात, एक तर दिवस आहे, लग्नाला जाऊन येऊत, कोंढाण्याचं नंतर पाहू. तानाजी मालुसरे धुमधडाक्यात लग्नाला जातात. ढोल ताशे वाजतात. कोंढाणा किल्ल्यावरती उदयबान सैनिकासोबत तयारी करत आहे. उदयबान हसून म्हणतो, हा हा हा, मराठ्यांचा वाघ आता काय बकरी बांधला आहे काय? मुघल सैनिकांची तटबंदी अधिक होती. शिवाजी महाराज रागात आहेत. तानाजीने रायबाचं लग्न निवडलं, त्यामुळे आता कोंढाणा हातातून गेला आहे. महाराज कोंढाणा किल्ल्यावरती मुघलांचा झेंडा फडकतोय. तानाजी लग्नाला गेले म्हणून कोंढाणा जिंकता आला नाही. मुघलांनी पश्चिम भारतावरती पकड अधिक मजबूत केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अजून एक युद्ध गमावं लागलं. जर तानाजी मालुसरे यांनी युद्धाला गेले नसते तर इतिहास काहीसा वेगळा असता आणि महाराष्ट्रसुद्धा वेगळा असता. इतिहास जसा घडतो ना तसाच असतो, परंतु जर तर विचारल्याशिवाय इतिहास आपल्याला समजत नाही. सिंहगड तानाजी मालुसरे यांनी खूप शौर्याने आणि धाडसाने हा किल्ला जिंकलेला आहे. जीवाची पारकष्ट करून आणि आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून हा किल्ला जिंकलेला आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव पडलं तर सिंहगड. गड आला पण सिंह गेला. या आशा युद्धाला सलामी. जय शिवराय.